स्वारगेट पुणे येथे जी घटना झाली, ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये महिला आणि तरुणीवर अत्याचार होत आहेत, जवळजवळ 2 वर्षामध्ये 1500 अशा घटना झालेल्या आहेत आणि ही संपूर्ण आकडेवारी खरोखरच महाराष्ट्राला घाबरवणारी अशी आकडेवारी आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात महिला आणि तरुणीवर अत्याचाराच्या घटना महाराष्ट्रामध्ये घडत आहेत आणि त्याच्यावर खरोखरच कठोर उपाययोजना केल्याशिवाय पर्याय नाही। फक्त जन्मठेप देऊन होणार नाही, पण कायद्याची भीती वाटली पाहिजे। जोपर्यंत कायद्याची भीती वाटणार नाही तोपर्यंत अशा पद्धतीच्या घटना कमी होणार नाही आणि म्हणून याच्यावर कठोर उपाययोजना करण्यासाठी मी जेव्हा महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो तेव्हा मी शक्ती कायदा विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये मंजूर करून घेतला होता। हा शक्ती कायदा करण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय 21 आमदाराची समिती केली। त्या समितीने सर्व अधिकाऱ्यांशी, बाकी लोकांशी आणि राज्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये जाऊन औरंगाबाद, नागपूर, मुंबई अशा अनेक भागामध्ये जाऊन अनेक संघटनाची, महिला संघटनाची आम्ही चर्चा केली। अनेक नामवंत वकिलांचा सल्ला घेतला आणि अशा पद्धतीनं आम्ही हा 4 वर्षापूर्वी हा कायदा, शक्ती कायदा केला की ज्या शक्ती कायद्यामध्ये ज्या ठिकाणी ज्या वेळेस महिला किंवा तरुणीवर अत्याचार होतात आणि सगळे पुरावे सापडतात तेव्हा त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशा पद्धतीची तरतूद या शक्ती कायद्यामध्ये आहे। आणि हा शक्ती कायदा आम्ही सर्वपक्षीय आमदार, काँग्रेस होते, बीजेपी, शिवसेना, राष्ट्रवादी या सर्व पक्षाच्या आमदारांनी हा कायदा केला। विधानसभा आणि विधान परिषदेने त्याला मंजुरी दिली आणि तो आता अंतिम मंजुरीसाठी गेल्या 4 वर्षापासून आम्ही केंद्राकडे पाठवलेला आहे, कारण की केंद्राची मंजुरी झाल्याशिवाय तो लागू होत नाही किंवा लागू करता येत नाही। तो आतापर्यंत केंद्राने त्याला मंजुरी दिली नाही। या निमित्तानं माझी राज्याला विनंती राहील की जे राज्य शासन आहे त्याला विनंती राहील की त्यांनी प्रयत्न करून लवकरात लवकर हा शक्ती कायदा केंद्रामध्ये जो अंतिम मंजुरीसाठी प्रलंबित आहे त्याला मंजुरी घेऊन तो महाराष्ट्रामध्ये लागू करावा, जेणेकरून हा कायदा लागू झाल्यानंतर बलात्काराला जोपर्यंत फाशीची शिक्षा होणार नाही, एक भीती त्या निमित्तानं निर्माण होणार नाही, तोपर्यंत अशा पद्धतीच्या घटना कमी होणार नाही आणि त्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करावे। हा जो आम्ही मसुदा तिथे मंजुरीसाठी पाठवला, याच्यामध्ये जर काही तांत्रिक अडचणी असतील तर त्या तांत्रिक अडचणीसुद्धा त्यांनी चर्चा करून दूर करू शकतात, पण हा कायदा, शक्ती कायदा लवकरात लवकर मंजूर करावा अशी राज्याचा माजी गृहमंत्री म्हणून मी माझी राज्याला विनंती आहे। बलात्काराला फाशी शिक्षा झाली पाहिजे याच्या पद्धतीचं वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलं 3 दिवसापूर्वी। एकनाथजी शिंदे साहेब यांनी सुद्धा बलात्काराला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीचं वक्तव्य केलं। त्याच्यामुळे राज्य शासनाने जर हा विषय जर केंद्राकडे लावून धरला तर शक्ती कायदा लवकरात लवकर मंजूर होऊ शकतो आणि हा मंजूर झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये बलात्काराला फाशी देणं जेव्हा चालू होईल, त्याचा धाक जो निर्माण होईल, त्याच्यामुळे ह्या घटना पुढील काळामध्ये मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतात। या बाबतीत राज्य शासनाने पावलं उचलावी अशी मी राज्य शासनाला विनंती करतो। मी विधानसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला होता। त्यावेळेस सुद्धा उत्तर देताना राज्य शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की त्याच्यामध्ये तांत्रिक अडचणी काही आहेत। तर माझी एकच विनंती आहे राज्य शासनाला की त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी ज्या काही असतील
त्या तज्ज्ञ लोकांशी चर्चा करून त्या दूर करून हा कायदा लागू केला पाहिजे. मी काल योगेशजी कदम जे राज्याचे गृहराज्यमंत्री यांचं वक्तव्य, यांचं स्टेटमेंट, यांची प्रेस कॉन्फरन्स मी स्वतः ऐकली आणि राज्य गृहमंत्र्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे अतिशय चुकीचं आहे. त्यांनी या गोष्टीचं तारतम्य ठेवायला पाहिजे होतं की इतकी अशा पद्धतीची घटना घडल्यानंतर आपण कशा पद्धतीचं वक्तव्य करावं. काय वक्तव्य केलं मला काही सांगायची ती आवश्यकता नाही, पण अशा पद्धतीचं वक्तव्य करताना त्यांनी व्यवस्थित विचार करून, कारण की राज्याचे गृहमंत्री एक मोठ्या पदावरती बसलेले आहेत आणि राज्याचा गृहमंत्री, राज्य गृहमंत्री अशा पद्धतीचं वक्तव्य करतो ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. काय कोण विरोधी पक्ष नेते ते म्हणाले पुण्याची सीपी काय चॉकलेट खाते. माजी गृहमंत्री म्हणून तुमची रिॲक्शन काय सध्याच्या गृहखात्याच्या कारभाराबद्दल आणि स्वागतच्या घटनेच्या? असं आहे की या अशा ज्या घटना होतात त्याच्यामध्ये स्वतः राज्याच्या गृहमंत्र्यांनी लक्ष घालून या घटना कशा कमी होतील आणि कशा पद्धतीचं भीतीचं वातावरण त्या निमित्तानं जो कोणी अशी हिंमत करतो त्याच्यासमोर अशा जर काही भीतीचं वातावरण, म्हणजे शक्ती कायद्यासारखी जर आपण कायदा मंजूर करून घेतला आणि फाशीची शिक्षा जर त्याला दिली तर एक प्रकारची भीती, त्या कायद्याची भीती अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना राहील आणि अशा पद्धतीच्या घटना ते करणार नाही. माझी राज्याच्या गृहमंत्र्याला आणि मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी पाठपुरावा करून काही तांत्रिक अडचणी असतील त्या दूर करून हा कायदा, शक्ती कायदा महाराष्ट्रामध्ये लागू करावा अशी माझी गृहमंत्र्यांना सुद्धा विनंती आहे. आणि खरी गोष्ट आहे, सातत्याने या घटना, आपण ज्याचा उल्लेख केला, सातत्याने या घटना महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था कशा पद्धतीनं सुधारायची या बाबतीत सुद्धा राज्य शासनाने लक्ष घालण्याची, गृहमंत्र्यांनी लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. ती तर अतिशय धक्कादायक बातमी. त्यांच्या ज्या घरी कोलटकर राहतात त्यांना त्या घराला पोलिसांनी पोलिसाची सुरक्षा होती, तरी पण ते फरार झालेत. ही फार आश्चर्याची गोष्ट आहे की कसे काय फरार झालेत. म्हणजे पोलिसाचं संरक्षण त्यांच्या घराच्या तिथे असताना सुद्धा पोलिसांच्या संरक्षणामध्ये कसे काय फरार झालेत याची मोठी आश्चर्यकारक गोष्ट आहे. याच्या बाबतीत सुद्धा राज्य शासनाने हा विषय सुद्धा अतिशय गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. त्याचं सर्वांना आश्चर्य आहे की त्यांच्या घराला पोलिसांचं संरक्षण असताना सुद्धा ते गायब होतात, याचं सर्वांना आश्चर्य आहे. आणि या बाबतीत सुद्धा सखोल चौकशी करायला पाहिजे. एक चांगली गोष्ट आहे की जे पुण्याचे आरोपी जे होते त्याला पोलिसांनी पकडण्यामध्ये त्याला यश आलं, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. पण या सर्व गोष्टीकडे कायदा सुव्यवस्था कशी महाराष्ट्रामध्ये सुधरेल या दृष्टीनं राज्य शासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्याची मला काही कल्पना नाही, माहिती घेतो त्याची काय. तर संजय सावकारांचं सुद्धा स्टेटमेंट मी काल टीव्हीवर ऐकलं आणि त्यांनी सुद्धा ज्या पद्धतीने स्टेटमेंट दिलं, एक राज्याचा मंत्री
अशा पद्धतीने बोलत असेल की अत्याचाराच्या महिलांवर अत्याचार, महिलांवर किंवा तरुणी अत्याचाराच्या घटना घडतच असतात, अशा पद्धतीचं एका जबाबदार मंत्र्यांनी वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे. असं आहे, त्याला खरोखरच जर VIP ट्रीटमेंट मिळत असेल, अशा तक्रारी मधल्या काळामध्ये झाल्यात आणि अशा पद्धतीने जर त्याला जर VIP ट्रीटमेंट मिळत असेल तर ज्या पोलिसांनी अशा पद्धतीची हिंमत केली की त्याला VIP ट्रीटमेंट द्यायची, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. हां मधल्या काळामध्ये ग्रामीण भागातील मराठी शाळा जवळजवळ 15,000 मराठी शाळा पटसंख्येचं कारण सांगून की पटसंख्या त्या शाळेमध्ये कमी आहे हे कारण सांगून मधल्या काळामध्ये 15,000च्या जवळपास शाळा बंद करण्यात आल्या. असं आहे की ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी शिकत असताना अनेक गावं अतिशय दुर्गम भागात राहतात आणि त्या ठिकाणी पटसंख्या जरी कमी असली तरी ती मराठी शाळा चालू राहिली पाहिजे. कारण की ती जर शाळा बंद झाली तर इतक्या दुरून त्या दुर्गम भागातनं मुलांना दुसऱ्या गावामध्ये शाळेत जाणं शक्य नसतं. त्याच्यामुळे पटसंख्येचं कारण जे राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात येतं ते कारण देऊन ज्या शाळा बंद करण्याचा मधल्या काळामध्ये राज्य शासनाने मानस व्यक्त केला होता तसं झालं नाही पाहिजे. ग्रामीण भागामध्ये मराठी शाळा चालू राहिल्या पाहिजे. पटसंख्या जरी कमी असेल तरी त्या शाळा चालू राहिल्या पाहिजे. ऐसा है कि कुछ दिन पहले जो पूना में जो घटना घटी कि एक जो महिला थी, तरुणी थी, उसके ऊपर बलात्कार किया गया. महाराष्ट्र में 2 साल में करीबन 1500 ऐसी घटना घटी है कि जिसमें महिला और तरुणी के ऊपर बलात्कार हुआ है. और ये जो आंकड़ेवारी है ये महाराष्ट्र के लिए बहुत ही धक्कादायक है कि 2 साल में 1500 घटना इस प्रकार की महिला के ऊपर अत्याचार की जब घटती है तो ये आंकड़ेवारी महाराष्ट्र को बहुत चौंकाने वाली है. और इसके लिए जो जब मैं राज्य का गृह मंत्री था तब हमने एक शक्ति कायदा लाया था. वो शक्ति कायदे के जरिए जब भी ऐसी बलात्कार की घटना घटती है तो उसमें जो भी आरोपी है उसको फांसी की शिक्षा दी जाए, इस प्रकार का प्रावधान उस शक्ति कायदे में था. ये शक्ति कायदा लाने के लिए सर्व पार्टी के आमदार, हमने इसके मेंबर 21 आमदार इस कायदे की कमेटी के मेंबर थे. उन्होंने सभी राज्य में जो भी महिला संगठन है उनसे बात की, तज्ञ लोगों से बात की और इसका प्रारूप पक्का किया. और प्रारूप पक्का करके इसको विधानसभा और विधान परिषद ने भी मंजूरी दिया. और अंतिम मंजूरी के लिए हमने ये शक्ति कायदा केंद्र को भेजा है. केंद्र शासन ने इसको अभी तक मंजूरी दी नहीं है. मेरी राज्य शासन से दरखास्त है, मेरी गुजारिश है राज्य शासन की, इन्होंने केंद्र शासन में जो 4 साल से जो राज्य की तरफ से जो शक्ति कायदा अंतिम मंजूरी के लिए जो भेजा गया था उसको जल्द से जल्द मंजूरी केंद्र शासन में लाके इस कायदे की अमलबजावनी महाराष्ट्र में करना चाहिए ताकि इस प्रकार की घटना घटती है तो जो भी आरोपी है उसको फांसी की शिक्षा दी जाए. उसके लिए राज्य शासन ने प्रयास करके उसको मंजूर करके लाना चाहिए. उसमें कुछ तांत्रिक कठिनाइयां है तो उसको भी जो भी तज्ञ लोग हैं, टेक्निकल लोग हैं, उनसे बातचीत करके
उनको कोई दुरुस्ती करना है वो करके ये कायदा जब महाराष्ट्र में लाएंगे तब इस प्रकार की घटना महाराष्ट्र में कम होने की काफी उम्मीद है। सर लेकिन संजय साहब का ये कहते हैं कि इस प्रकार की घटना जो है वो होती रहती है। एक महाराष्ट्र के एक राज्य मंत्री इस प्रकार का बयान देते हैं, ये बड़ी दुखद बात है। मुझे बड़ा ताज्जुब है कि एक महाराष्ट्र का राज्य गृह मंत्री एक जिम्मेदार पोस्ट पे जो बैठा हुआ है इस प्रकार से बयान देता है, बहुत ही असंवेदनशील। ये बड़ी दुखद बात है। एक मंत्री ने सोच समझ के पूरी जानकारी लेके बयान देना चाहिए। सर इसके अलावा देवेंद्र फडणवीस के पास गृह मंत्रालय भी है। कांग्रेस और ठाकरे सेना का कहना है कि हमें एक स्वतंत्र गृह मंत्री होना चाहिए। संभाल नहीं पा रहे पुणे की घटना एक और जिससे राज्य में कानून व्यवस्था बिगड़ गई है, उसी का एक उदाहरण है। अब इसके बारे में राज्य शासन ने सोचना चाहिए कि आपने जो सवाल किया उसके बारे में क्या करना क्या नहीं करना, उस राज्य शासन की सोच का सवाल है। धन्यवाद। सध्या करत नाही 24 तास। आता तो तर त्यांचा प्रश्न आहे, राज्याचा प्रश्न आहे, राज्यांनी काय करायचं काय नाही। एक सवाल आपका जो है वो एक हिसाब से बराबर है कि एक मंत्री के ऊपर पूरे डिपार्टमेंट का चार्ज जब रहता है तो पूरी तरीके से उसको न्याय देने की पूरी कोशिश करता है। और जो आदमी की तरफ काफी पूरा महाराष्ट्र का व्यवहार है, महाराष्ट्र का संपूर्ण उसको देखना पड़ता है, उसमें गृह मंत्रालय भी, तो नेचुरली जो वक्त देना चाहिए शायद उतना वक्त वो दे नहीं पाते होंगे। करके भी कायदा सुव्यवस्था का प्रॉब्लम शायद महाराष्ट्र में जो आ रहा है, जो दिख रहा है, वो भी एक वजह हो सकती है। इंडिपेंडेंट रहा तो फुल फ्लेज मिनिस्टर ऑफ डिपार्टमेंट का रहता है। फुल फ्लेज मिनिस्टर रहने के बाद में उसको वो डिपार्टमेंट के काम में वक्त देने का काफी समय मिलता है, तो उससे फर्क पड़ता है नेचुरली। थैंक यू। One question in English, sir. Communication is English. Just one question, like a basic. I record it very quickly. मैं मराठी में कसं आहे की मुख्यमंत्री म्हटल्यानंतर त्यांच्याकडे राज्याचा व्याप राहतो आणि त्या राज्याच्या व्यापाबरोबरच गृहमंत्रीपद सुद्धा सांभाळणं ही सुद्धा महत्त्वाची जबाबदारी राहते। तर साहजिकच राज्याचा व्याप असल्यामुळे गृहमंत्री खात्याचा कारभार पाहत असताना बहुतेक वेळ त्यांना देणं कमी पडत असेल, पण साहजिकच एकाच मंत्र्याकडे जर एका डिपार्टमेंटचा चार्ज राहिला तर तो चांगल्या पद्धतीनं अजून चांगल्या पद्धतीनं न्याय देऊ शकेल असं माझं वैयक्तिक मत आहे। When I was Home Minister in Maharashtra, that time we enacted Shakti Kaida. In that Shakti Kaida, there was a provision that anywhere such type of incidents happen, then that victim should be given phashi. That Shakti Kaida is pending with the central government from last 4 months. For last 4 years. My request to the state government that they should, the BJP government already is there, they should
use their good offices and get that Shakti Kaida passed so that that can be implemented in Maharashtra. And after implementing that Shakti Kaida in Maharashtra, all these type of incidents, they will be reduced to the great extent. So is it fair to play a political blame game at this point in time when such a horrific incident has happened? Parties have been going against each other, blaming each other for the failing law and order situation. Okay, thank you. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.